हरिओम. माया निरूपण भाग 4. आता स्वामींनी जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले, शरणागत आपुले समर्थे उपैक्षू नये. आता इथे ना जे माया निरूपण आहे ना त्यामध्ये शिष्य आधी विचारतो आणि मग सद्गुरू त्याला सांगतात, म्हणजे समर्थ त्यांना सांगतात. आता इथे शिष्य काय म्हणाला की आता स्वामींनी जे काय इच्छिले, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे जे पाहिजे अंगीकारिले, मी आपल्या इच्छेप्रमाणे टाकतो म्हणालो, म्हणजे त्याग करतो म्हणालो. कारण पहिला समास कोणता होता? त्याग निरूपण. मग मी ते त्याग करतो, पण आपणही घेतो म्हणालात. आता फक्त एवढंच सांगा की मी तुम्हाला काय द्यावं, आणि मी शरण आहे, पण काय द्यावं हे जरा स्पष्ट करून सांगा. कधीकधी काय होतं, काय द्यायचं म्हणजे माझ्याजवळ काय नको आहे, काय जास्ती आहे, काय अतिरिक्त आहे, काय कष्टदायक आहे आणि जे मला त्रासदायक आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे अशा वेळेस सद्गुरूंनाच विचारणं गरजेचं आहे. म्हणून इथे शिष्य म्हणतो की ते स्पष्ट करून सांगा, आणि दिलं म्हणजे घ्या, नाहीतर हो हो म्हणाल आणि आयत्या वेळी बरं बरं राहू दे, तुझं मन पाहिलं असं म्हणू नका. आता हे झालं परमार्थातलं. प्रपंचातलं बघा, हे शिष्य म्हणजे बालमन आहे, लहान मुलांचं मन आहे. एकदा असंच झालं होतं की माझ्या भावाचे मित्र आले होते आणि आईने विचारलं होतं की काय करू खायला, काय नाही. नाही 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 नाही, काही नको काही नको काही नको काही नको केलं. आणि शेवटी मग माझा भाऊ म्हणाला की आई, कांदे पोहे फार आवडतात यांना. मग भावाचे मित्र कांदे पोहे खायला बसले. तिथे माझा चुलत भाऊ छोटा होता, त्याने बघितलं. आधी नको नको म्हणाले, काही नको काही नको, आणि नंतर कांदे पोहे बनवले तर जे पोट भरून खायला लागले. आणि तो सरळ बोलून गेला ना, हो काय हो म्हणे, तुम्ही सगळेजण म्हणे आमच्या दादाचे मित्र आधी नको 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 म्हणाले म्हणे, आणि आता मात्र तुम्ही नको म्हणतच नाही आहे म्हणे. कशासाठी? तर आधी फक्त बरं 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 म्हणायचं आणि नंतर नको 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 म्हणायचं. हे कोण करतं? तर हे मोठे माणसं करतात. कशाबद्दल? इथे सद्गुरूंनी त्याला मागितलेलं आहे, म्हणजे काय, त्याग करायला सांगितलेला आहे. कशाचा? अनेक गोष्टींचा, ज्या की त्याला त्याच्यासाठी योग्य नाही आहेत अशा. म्हणून शिष्य काय म्हणतो की तुम्ही आधी दे दे म्हणालात, हो हो म्हणालात, आणि मग आता मी जर देतो म्हणालो तर बरं बरं राहू दे राहू दे, तुझं मन पाहिलं असं मात्र म्हणू नका. नुसती परीक्षा पाहिली असं मात्र म्हणू नका. मी खरोखरीच शरणागत आहे. आता समर्थांनी माझी उपेक्षा करू नये, अशी या शिष्याची इच्छा आहे. म्हणून तो चौथ्या ओवीमध्ये परत विचारतो. काय म्हणतो? नाशवंत काय म्या टाकावे, ते मज स्वामींनी सांगावे, मज दातारे करावे आपणा ऐसे. बघा, शिष्य काय म्हणतो, मी कोणतं नाशवंत टाकू, कोणत्या नाशवंताचा त्याग करू ते मला सांगा. शिष्य खरा शरणागत आहे, हातचं राखून नाही बरं का. त्यामुळं लोक काय म्हणतील याची त्याला पर्वा नाही. तुकाराम महाराजांच्या विराणे आहेत ना, ते म्हणतात, वाळो मज जन म्हणोत शिंदळी, परी हा वनमाळी कृपा करो. आता लोक काय म्हणतील याच्याशी काय करायचं? शरणागतीचं लक्षण समजावं म्हणून सांगतो की शरणागत म्हणजे सगळं सगळं देऊन टाकायचं, थोडाही संकोच ठेवायचा नाही. संकोच करतो याचा अर्थ की त्यांच्यापेक्षा स्वतःला शहाणा समजतो. एकदा द्यायचं ठरलं, प्रेमानं द्यायचं ठरवलं, आता पुढचा प्रश्न की काय टाकावं. मग समजत नाही हा गुन्हा नाही, पण समजून घेण्याची इच्छा नसते ना, हा गुन्हा आहे. आणि शिष्य म्हणतो, मला जे समजतं तेच खरं शहाणपण असं वाटणं हा त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा झाला. कारण समजत नाही यात अडचण नाही, समजलं असतं तर सगळंच, म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच जण झालो असतो ना संत. ज्ञानेश्वर माऊली झालो असतो, तुकाराम महाराज झालो असतो, नाथ महाराज झालो असतो, समर्थ झालो असतो. मग आपण नाहीत ना ते.
म्हणजे आपल्याला समजत नाही हा काही गुन्हा नाही, समजत नाही, कळत नाही हा काही दोष नाही. आणि कळून घ्यायची इच्छा नसते आणि कोणी समजावून सांगत असला तर ते पटत नाही, हा मात्र दोष नक्की आहे बरं का. शास्त्रकार या कुणालाही क्षमा करत नाहीत. संस्कृतमध्ये एक वचन आहे, वक्तृरेव हि तत् जाड्यै यत्र श्रोता न रज्यते, की ज्या ठिकाणी श्रोत्याला ऐकत बसावं असं वाटत नाही ते बोलणाऱ्याचं जाड्य आहे. म्हणजे तो बोलणारा मूर्ख आहे, बोलणारा जड आहे. तेव्हा शिकवायची ताकद गुरुला लागतेच, पण शिकवायची ताकद गुरुला असूनसुद्धा शिकण्याची पात्रता शिष्याच्या ठिकाणी असावीच लागते. लोकमान्य टिळकांचं गणित अतिशय चांगलं होतं, अत्यंत श्रेष्ठ गणिती होते, पण शिक्षक म्हणून त्यांना उपयोग नाही, कारण ते शिक्षक श्रेष्ठ गणिती होते. पोस्ट ग्रॅज्युएट करता त्यांचा उपयोग आणि त्यांना शिकवायचा होता मॅट्रिकचा क्लास. आता कसं जमावं? शिकवायची ताकद आहे, पण शिष्य मॅट्रिक्युलेट. जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा एखादा विद्यार्थी गणिताकरता त्यांच्याकडे जाई तेव्हा समाधानी होऊन परत जात असे, आणि मॅट्रिकचा विद्यार्थी जात असे तेव्हा तो म्हणे, यांना आता कसं म्हणावं, हे तर खूप मोठे आहेत, हे तर खूप शहाणे आहेत, हे तर खूप ग्रेट आहेत, पण कसं समजून सांगावं. म्हणून शिष्य म्हणतो, मी तयार आहे, आता आपण सांगा. म्हणजेच शिष्यही तयार असावा लागतो. जरी आपण लोकमान्य टिळकांचं उदाहरण बघितलं, ते ग्रेट होते, त्यांना सगळं येत होतं, पण या शिष्याला कळतही नव्हतं आणि कळूनही घ्यायचं नव्हतं. आणि म्हणून या ओवीतून गुरु शिष्य संबंधातील फार महत्त्वाच्या गोष्टी समर्थ सांगत आहेत. एक म्हणजे सद्गुरूंवरचा विश्वास, दुसरी गोष्ट शिष्याची अनन्य शरणांगती. नाशवंत काय म्या टाकावे, ते मज स्वामींनी सांगावे, मज दातारे करावे आपणा ऐसे. बघा की तुमच्यासारखं मला करा ही इच्छा आहे, म्हणजे माझ्याजवळ काही नाही आहे हे मान्य आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपासनेवरील भाषा ज्ञानेश्वरीत म्हणलं आहे की गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे. म्हणजे गुरुवचन हेच त्या शिष्याचं शास्त्र ठरतं. गुरु जे सांगतील तेच माझ्या हिताचं असेल, कारण ते सर्वज्ञ आहेत, मी अल्पज्ञ आहे, अशीच शिष्याची धारणा असली पाहिजे. ते सांगतील तसं केलं आणि त्याचा परिणाम प्रभाव दिसला की श्रद्धा निष्ठेत परिणित होते आणि निष्ठा दृढ होण्यास सहाय्य होतं. पण याच्यासाठी काय असावं लागतं की स्वामींवर इतका अगाध विश्वास पाहिजे की ते जे म्हणतील ते त्याग करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, आणि ते जे सांगतील ते मी केल्यानंतर माझं कल्याणच आहे हा दृढ विश्वास अंतर्मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. काही काही जण बोलताना म्हणतात, अहो आमचं काय, सगळं सद्गुरू कृपेमुळे आहे, बोलताना बरं का. आणि श्रेय घेताना तुम्हाला काय सांगू, अहो इतके कष्ट करावे लागले म्हणताल, याला बोललो त्याला बोललो, यांनी हे दिलं त्यांनी ते दिलं, तेव्हा कुठं मला हे एवढं यश मिळालं. म्हणजे आतली भाषा आणि मुखावरची भाषा, आतला विचार आणि बोलून दाखवण्याचा विचार यामध्ये तफावत असू नये. म्हणूनच इतका दुर्दम्य विश्वास समर्थांविषयी आहे या शिष्याचा, हेच या चौथ्या ओवीतून आपल्याला इतकं समजलं. उद्याही आपण या चौथ्या ओवीचाच विचार करूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.